अव कुठे दिसली का जगदंबा? समध्या ठिकाणी शोधून आलो तिला. नदीकडे पाहिलं, बाजारात पाहिलं, समध्या ओळखीच्यांकडे चौकशी केली. कुठंच नाही ती, कुणालाच दिसली नाही. पाहुणे मंडळी बी त्यांच्या गावाला कवाच निघून गेली. पद्मा बी तिला शोधायला गेली आहे. काका काका जगदंबा कुठेच नाहीये. मी सगळीकडे पाहिलं. मी तुळजाईच्या मंदिरात सुद्धा पाहून आले. काय हो, आता कुठं शोधायचं हिला? आपण समध्या करायची घाई केली गंगाई. तरी मी तुला सांगत होतो, तिच्याशी बोलल्या बगर लग्नाची घाई करू नकोस, जरा येळ जाऊ दे. पण नाही, तू लग्न लादलंस तिच्यावर, म्हणून ती अशी आपल्याशी काही न बोलता निघून गेली. तुम्ही या समध्याचा दोष मलाच कसा देताय? मी तिच्या भल्यासाठीच करत होते ना समजा. ती माझी बी लेकच आहे. तिचं समजा चांगलं व्हावं, तिला चांगला नवरा मिळावा, तिचा संसार सुखाचा व्हावा असा विचार करत होते. तर काय चुकलं माझं? घाई केलीस हेच चुकलं. काही घाई केलेली नाही मी. यापेक्षा बी कमी वयात पोरींचे लग्न होतात. हिच्या मैत्रिणीचे तर लग्न होऊन कवाच संसार थाटले त्यांनी. आपण दुसऱ्यांची उदाहरणं कशाला घ्यायची? आपल्याला विचार करता येत नाही. मी बी आपल्या लेकीचाच विचार करत होते, पण जगदंबाला कुणाचं ऐकायचंच नाहीये. तर थांबा. तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्यामुळे भांडू नका. जगदंबा, अगं कुठं गेली होतीस तू? किती शोधलं तुला, जीवाला घोर लागला होता ग. कुठं गेली होतीस सांग बरं. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मला मिळाली आहेत. कसल्या प्रश्नांची उत्तर? तू होतीस कुठं सांग बरं आधी. महादेवांच्या आणि माझ्या नात्याबद्दल हा निर्णय पक्का करण्याआधी मला तुझा कौल हवाय तुळजाई. मला सांग मी काय करू? तू मला कौल दिलास तुळजाई, म्हणजे तुझा मला होकार आहे. माझा निर्णय योग्य आहे. माझा निर्णय झालाय. काय निर्णय झालाय तुझा? आता तुम्ही माझ्या लग्नासाठी मुलगा शोधू नका. कारण मी मनोमन कुणाला तरी वरला आहे. अगं काय बोलतीयस तू? तुझं डोसकं फिरलंय का? नाव सांग मला त्याचं, मग बघच काय करते ते. तुम्ही कुणीही काहीही करू शकणार नाही. कारण मी मनापासून ज्यांना पती मानलं आहे ते आहेत साक्षात महादेव. महादेवाचं वारं जर तिच्या आयुष्यात आलं तर सती सारखीच तिची ही परवड होणार हे निश्चित. काय म्हणलीस? हो आई, तुम्हाला ऐकायला विचित्र वाटत असेल, पण मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलाय. अगं पण देव आहेत ते, आपण सामान्य माणसं. ते तुझ्यासाठी कशाला येतील? काहीतरी खूळ कसं काय येतं ग तुझ्या डोसक्यात? बाबा, हे खूळ नाहीये, ही माझी श्रद्धा आहे. मला खात्री आहे ते नक्की येतील. त्यांनी मला तसा कौल दिलाय. तुळजाईच्या मंदिरातून निघून
मी त्यांनाच भेटायला गेले होते. तू त्यांना भेटायला गेली होतीस? कुठं? महादेव, तुळजाईने दिलेला कौल घेऊन मी तुमच्या भेटीला आले, कारण आता मला तुमच्याकडून उत्तर हवंय. मी आई बाबांना माझ्या मनातलं सगळं काही सांगणार आहे, पण त्याआधी माझा निर्णय योग्य आहे ना? माझ्या विचारांची दिशा चुकत तर नाहीये ना? हे तुम्ही मला सांगा. माझ्या मनात काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला मनापासून वरला आहे महादेव. माझा स्वतःवर विश्वास आहे, पण माझ्या या विचाराला तुमच्या लेखी खरंच काही अर्थ आहे का? या नात्याचं पुढे काही भविष्य आहे की मी फक्त एका मृगजळामागे धावते? मी तुम्हाला वेठीला धरत नाहीये महादेव, हक्काने उत्तर मागते. एक स्त्री म्हणून पुढचं पाऊल उचलण्याआधी मला तुमच्याकडून उत्तर हवंय. जोपर्यंत तुम्ही मला उत्तर देणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. मला सांगा महादेव, तुमच्या मनात काय आहे? मला उत्तर द्या. हे बघा, महादेवांनी खरंच मला कौल दिलाय. पुरी, अगं काय गूढ डोसक्यात घेऊन बसली आहेस? बोला फुलाची गाठ पडली असेल हे. महादेव तुझ्याशी कशापायी बोलतील आणि अशा विषयात ते कौल कशापायी देतील तुला? आई, अगं ते बोलतात माझ्याशी. त्या दिवशी त्यांनी संकेत दिला होता आणि आज त्यांनी हा कौल दिलाय. तो माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. हे फूल तुमच्यासाठी आहे. अहो, काय करावं या पोरीचं? हिच्या कानी कपाळी वरडून मी ही पोरगी का ऐकत नाही? हेच घडू नये म्हणून मी हिच्या मागे लागले होते. महादेवांपासून हिला दूर ठेवत होते. पोरी, अगं जरा ताळ्यावर ये ग. तू जर त्यांच्या नादाला लागलीस तर सब्दा नाश होईल. आई, अगं तू उगाच काळजी करतेयस. माझी काळजी खोटी नाही ग, खरंच आहे ते. मला माहित आहे समना. यदुबाबांना आधीच ही भविष्यवाणी केली होती. महादेवाचं वारं जर तिच्या आयुष्यात आलं तर सती सारखीच तिची ही परवड होणार हे निश्चित. तू जर महादेवांची भक्ती करत राहिलीस तर तुझ्या नशिबी सती मातेचे भोग येतील. सती मातेच्या आयुष्यात काय झालं होतं हे माहित आहे ना व तुला? महादेवांच्या प्रेमापोटी तिचा नाश झाला होता. मी इतके दिवस जे तुला सांगितलं नव्हतं ते हेच होतं.
तुझ्या कुंडलीत बी हेच भोग लिहिले आहेत आणि तेच टाळण्यासाठी माझी धडपड चालली होती ग. गंगाई, तू शांत हो, आपण नंतर बोलू यावर. नाही, मला हा विषय आता संपवायचा आहे. जगदंबा, अगं म्हणूनच मी तुला महादेवांची भक्ती करण्यापासून थांबवत होते. आता तरी सावध हो, सोडून दे हे खूण. तू हे मला आधी का नाही सांगितलंस? मला आतापर्यंत असं वाटत होतं की हे सगळं माझ्याच आयुष्यात का घडतंय. ही विचित्र ओढ मला का लागलीये मला काहीच कळत नव्हतं. पण आता मला त्याचं उत्तर मिळालं. म्हणजे याचा अर्थ तू. याचा अर्थ एवढाच आहे की माझं आयुष्य हे असंच असणार आहे. त्याला कुणीही बदलू शकत नाही. त्यामुळे मला त्याच मार्गाने जायला हवं. माझ्या नशिबी जर सतीचे भोग असतील तर तेच मला माझं भाग्य समजायला हवं. जगदंबा आणि पद्मा नंदलाल भाऊंकडे गेल्यात, तिकडच जेवून येतील बहुतेक. गंगाई, आज घरात जे काही घडलं ते आज जगदंबानं जे काही सांगितलं ते ऐकल्यावर काय करावं, त्यावर काय बोलावं काहीच कळत नाही. तिच्या मनासारखं व्हावं एवढंच मला वाटत होतं. तिची काळजी होती, पण तिच्या मनात असं काही असेल असं मला वाटलंच नव्हतं खरंच. बर, जगदंबानं जेव्हा सांगितलं तेव्हा बोलणं शक्य नव्हतं, पण आता तिला शांतपणे समजून सांगायला पाहिजे. तिच्या मनातून हे काढून टाकायला पाहिजे. काय बी झालं तरी आपण सामान्य माणसं आहोत. देवाशी लग्न वगैरे शक्य नाही हे तिला पटवून द्यायला पाहिजे. हो ना? गंगाई, अगं बोल काहीतरी. तुझ्या मनात काय ते तरी सांग. मला माहित आहे तू मलाच दोष देशील. मी लेकीला पाठीशी घालत आलो असं म्हणशील, पण तिच्या मनासारखा जोडीदार तिला मिळावा एवढंच मला वाटत होतं. पण अशा जगा वेगळ्या प्रत्यक्षात येऊ न शकणाऱ्या कल्पना तिच्या असतील असं मला वाटलं नव्हतं. मला तर आता त्याची भीतीच वाटायला लागली. गंगाई, अगं बोल काहीतरी. असं मनात साचून ठेवू नाही ग. जगदंबानं सांगितल्यापासून गप्पच आहेस तू. मला आता तुझी काळजी वाटायला लागली. जगदंबाची तर होतीच. काय करावं काहीच कळत नाहीये. तुम्ही असा धीर सोडू नका. माझा समजा विचार झालाय. जगदंबाला या प्रकरणातून बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे. एखाद्या चांगल्या पोरासोबत आपण तिचं लग्न लावून देऊया. हा उपाय आधीच करून झालाय आपला, त्यामुळेच ही वेळ आली आपल्यावर. पण याआधी आपल्याला चांगला पोरगा सापडलाच नव्हता.
आता सापडलाय. सापडलाय? कोण? जगदंबाच्या ओळखीचाच आहे. तिचा मित्र आहे, गुणानं उत्तम आहे. आणि आज त्याने एकट्यानंच जगदंबाची बाजू घेतली, तिच्यासाठी आवाज उठवला आणि तो घर जवाई बनायला बी तयार होईल याची खात्री आहे मला. आणि जगदंबा बी आपल्या डोळ्यासमोरच राहील. कोण? कुणाबद्दल बोलतीस तू? असा एकच मुलगा माझ्या नजरेत आहे. महिपत 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 महिपत. मी बोलते त्याच्यासोबत. आता कुठला टिळ्याचा कार्यक्रम न ग, ना कुठला ईदी न ग, थेट लग्नच लावून लग्नच लावून लग्नच लावून लग्नच लावून लग्नच लावून. महिपती आणि जगदंबाचं लग्न. हाताशी फार कमी वेळ उरलाय. जर येत्या काही दिवसात मी कार्य पूर्ण केलं नाही तर त्याचे परिणाम फार भयंकर होतील. जगदंबा, तू ठीक आहेस ना ग? हो, आता मला खूप शांत आणि मोकळं वाटतं. मी आईबाबांना माझ्या मनातलं सगळं सांगून टाकलं. आता सगळे प्रश्न सुटतील. सगळे प्रश्न सुटतील असं तुला खरंच वाटतंय? म्हणजे तू जे त्यांना सांगितलंयस ते त्यांना पटेल याची खात्री आहे का तुला? जगदंबाच्या अखेरच्या प्रवासाची सुरुवात करण्याची वेळ आता आली आहे. आदिशक्तींच्या योजनेनुसार आता आम्हाला आमची भूमिका वठवावी लागणार आहे. हा काय प्रकार आहे? अजून एक नवीन तारा? नेमकं काय आहे? पद्मा, ते बघ. काय आहे ते? तुटणारा तारा आहे का? नाही, महादेवांच्या पिंडीसारखं काहीतरी दिसतंय. हा दिव्य संकेत आहे पद्मा. मला आता काळजी करायची काहीच गरज नाही. आता महादेवच मला काहीतरी मार्ग दाखवतील.
हे काय अद्भुत घडतंय. हे तर साक्षात महादेवांचं तेज आहे. महादेवांचं तेज आणि महादेवांचा अंश एकत्र झालंय. काहीतरी वेगळं, काहीतरी खूप मोठं असं घडण्याची नांदी आहे ही. आता महादेव आपल्या बरोबर आहेत. हे आवर्तन योग्य रीतीने संपावं याची जबाबदारी आदिशक्तीने आपल्याला दिली आहे. तुळजाच्या या जगदंबा अध्यायाचा अखेरचा अध्याय सुरू होतोय.